नमस्कार, मैं अभिषेक दुबे मास्टर टीवी 24 में आप सभी का स्वागत करता हूं। आज शीत सत्र का 6वां दिन है और आज हम मौजूद हैं यशवंत स्टेडियम में। यहाँ पे कई प्रकार के आंदोलन, कई तरह के आंदोलन लेके सब आंदोलनकारी यहाँ पे पहुंचे। आइए हम यहाँ पे बात करते हैं प्रहार जनशक्ति पक्ष के भव्य आंदोलन से। यहाँ पे उन्होंने क्या क्या मुद्दा लेके आए और क्या क्या उन्होंने अपनी जो डिमांड्स है वो आपको बताएंगे। आइए बात करते हैं इनसे। आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विकास भाऊ दांडगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही जे उमेदचे कॅडर आहे, आमचे उमेदचे कॅडर पूर्ण जे लेखापाल आहे, VOA आहे, CLF अकाउंटंट आहे किंवा मग आमचे कृषी सखी असो, पशु सखी असो, CRP असो, CAM असो, CLM असो, यांचे पगार आमचे कधीच महिन्याला होत नाही। 6-6 महिन्याचे आमचे पगार होत नाही। पगार होतात ते आमच्या खात्यात होत नाही। आमची मागणी एकच आहे की आमचं 100% पगार वाढ करा, दर महिन्याला आमचा पगार जमा करा आणि आमच्या खात्यात जमा करा, हे आमची मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विकास भाऊ दांडगे वर्धा जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने आज इथे हजर आहे। तशीच आमची दुसरी मागणी आहे की आम्हाला उमेदचे कॅडर म्हणून घोषित करा। आमच्या ज्या लेखापाल आहे, ज्या राबतात, दिवसभर आपला लाखोंचा हिशोब पाहतात, पण त्यांचं सुद्धा उमेदचे कॅडर म्हणून त्यांना डावलण्यात आलेलं आहे। त्यांची आमची एक मागणी आहे की त्यांना उमेदचे कॅडर म्हणून घोषित करा। तसेच CAM, CLM, CLF मॅनेजर यांची सुद्धा 100% पगारवाढ झाली पाहिजे, हे आमची मागणी आहे। जिल्ह्यातून ग्रामसंघ लेखापाल जे ग्रामसंघ स्तरावर आम्ही सगळे अकाउंटिंगचं काम सांभाळत असतो, परंतु त्या संदर्भामध्ये आम्हाला जे काही मानधन दिलं जाते ते अगदी आम्हाला सांगण्याची सुद्धा लाज वाटते। एवढं ते मानधन आहे, म्हणजे फक्त 1500। आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामसंघाच्या नफ्यातून, म्हणजे जेवढा नफा होईल त्यातून खर्च वगळून जे काही पैसे उरेल तेवढेच मानधन फक्त लेखापालाला दिले जाईल आणि आम्हाला त्यांनी उमेदचे कॅडर म्हणून सुद्धा घोषित केलेले नाही आहे। तर आम्ही या आक्रोश मोर्चातून असे जाहीर करतो की आम्हाला आमचे हक्काचे मानधन, जे आम्ही काम करतो त्या हक्काचे मानधन आम्हाला वाढवून दिले जाईल। आमच्या मानधनवाढीची रक्कम आहे 10,000, आम्हाला ते वाढवून दिले जाईल आणि दरवर्षी त्यामध्ये 5% मानधनवाढ करावी। आम्हाला उमेदचे कॅडर म्हणून समाविष्ट करण्यात यावे आणि आम्हाला विमा संरक्षण सुद्धा देण्यात यावं, अशी आमच्या सर्व लेखापाल, प्रभाग संघ लेखापाल, प्रभाग संघ व्यवस्थापक, CAM, CLM या सर्वांची मागणी आहे। आणि आम्हाला एक हक्काचं असं एक पगारवाढ आम्हाला दिली पाहिजे। त्या हक्कासाठी आज आम्ही प्रहार जनसंघटनेच्या नेतृत्वामध्ये इथे लाखोच्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत आणि आमची मागणी हे नक्कीच पुरी होणार अशी आमची अपेक्षा आहे। तो देखा आपने किस तरीका इनका यह बोलना है कि इनको 100% मानधन मिले। ऐसे अन्य खबरों के लिए देखते रहे मास्टर टीवी 24। कैमरामैन प्रवीण के साथ में अभिषेक दुबे, नागपुर।